नमस्कार, मी याशिका रेसिपीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। आज मी मंडळी तुम्हाला अतिशय फेमस असं फास्ट फूड, आज या मुलांमध्ये यंग मुलांपासून लहान मुलांपर्यंत असतो ते फास्ट फूड खूप फेमस आहे। म्हणजे नेपाळ वगैरे मध्ये केली जाणारी म्हणजे मोमोज ही नेपाळची फेमस डिश आहे आणि आपल्याकडे म्हणजे चायनाला त्याला डम्पलिंग वगैरे म्हणतात, पण खूप छान अशी डिश आहे, छान लागते। आणि मी वेज मध्ये आज करून दाखवणार आहे। चिकन मध्ये पण येते, आपण कधीतरी पुन्हा ट्राय करू चिकनची, पण मी आज तुम्हाला वेज ची दाखवणार आहे। आणि ही रेसिपी आहे ना, ही रेसिपी थोडी आपल्या बनवण्यासाठी मोदका टाइप असतं, त्यामुळे ते आपल्याला वळता पटकन येईल असं काही कठीण नाहीये आणि थोडा मैदा वापरला जातो। खूप छान आहे, हायजिनिक आपल्या घरामध्ये केल्यामुळे होते। तर तुम्ही बघा, ती करून पहा। मी ह्याच्यामध्ये काय वस्तू लागतात, काय काय इन्ग्रेडियंट लागतात ते मी तुम्हाला दाखवते। या तर मंडळी, मी तुम्हाला आता हे सगळ्या वस्तू असं दाखवून घेते, काय काय लागणार आहे हे साहित्य मी तुम्हाला दाखवते। तर मी इथे ना 1 कप भरून मैदा घेतलेला आहे। हा मैदा आहे, 1 कप भरून घेतलाय मी आणि हे पाणी घेतलंय। ह्या मेजरनी मी मैदा घेतलाय। आता यातलं थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसा असा गोळा मळून घ्यायचा पिठाचा। त्याच्यानंतर मी इथे चीज घेतलंय, पाऊण बाउल आहे। इथे मी 1 बाउल पनीर घेतलंय, असं क्रश करून घेतलंय। हे ग्रेटेड चीज घेतलंय आणि इथे मी गाजर घेतलंय बारीक चिरून, हे बघा गाजर आहे। आणि इथे मी कांदा घेतलेला आहे, कांदा घेतलाय आणि इथे विनेगर आहे, हे विनेगर आहे। इथे सोया सॉस घेतलाय आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमचा काळी मिरीची पूड घेतली आहे, काळी मिरी पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा मी मीठ घेतलंय। आता हा मी कोबी घेतलेला आहे। आता कोबी काय करायचं, कोबीला थोडं मीठ लावून ठेवायचं। मीठ लावल्यानंतर कोबी हा पूर्ण असा ना पिळून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला दाखवते, असं कोबीतलं पूर्ण असं पाणी काढून घ्यायचंय। ह्याला मीठ लावल्यामुळे पाणी सुटतं। एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही कोबीला पाणी लावून ठेवा, पाणी काढून घ्या कोबीला असं मीठ लावून ठेवून। हे बघा, पूर्ण असं पाणी निघतं, अजिबात पाणी ठेवायचं नाहीये, पूर्ण सुकं असं हे करायचंय। आता हे बघा, 1 ते 1.5 कप असं कोबी बारीक चिरून त्याच्यामध्ये मीठ घालून एक 15 मिनिटं ठेवू, त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे आपण जरा साईडला ठेवूया आणि आपण आता थोडं कणिक मळून घेऊया। हे मैद्याचं पीठ आहे, मैद्याचं पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून आहे ना, थोडं पण असं, मी 1 कपाचं मेजर आहे आणि थोडं आपण मीठही घालू, एक अर्धा चमचा मीठ घातलंय मी। असं थोडं असं चमचा घालून जर पीठ मळलं गेलं तर मैदा जास्त हाताला चिकटणार नाही आणि नंतर मग तुम्ही हाताने करू शकता। पूर्ण असा मैदा मिक्स झाला ना पाणी घालून की नंतर आपण हाताने पूर्ण तो मैदा मिक्स करून द्यायचा, म्हणजे आपल्या हाताला जास्त मैद्याचं पीठ लागत नाही। आपल्याला अशा बऱ्याचशा आता टिप्स बघायला मिळतात इंटरनेटला, तर तुम्ही ते ट्राय करून बघा। फार छान असा गोळा होतो, तेव्हा आपण हे मैद्याचं पीठ हाताने मळू शकता तुम्ही। असा छान गोळा मळून घेतला ना की आपल्याला अगदी हाताला सुद्धा लागत नाहीये जास्त, नाही तर मैदा असेल ना तो चिकट असतो, संपूर्ण आपल्याला हाताला लागतो। त्यामुळे हे बघा, फार वेस्ट पण होत नाही पीठ। असं छान मळून घ्यायचंय पीठ, त्याचा छान गोळा तयार झाला पाहिजे आणि मग ह्याला एक 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं।
आपण आता रेस्ट करायला ठेवूया. आता आपण काळी मिरीची 1 चमचा काळी मिरी घालू. तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर थोडी जास्त काळी मिरी घातलात तरी चालेल. त्याच्यानंतर आपण गाजर घालू. एक गाजर घेतलंय मी त्याच्यामध्ये. त्यानंतर मी इथे पनीर घेतलंय. कांदा घेतलाय 1 बाउल भरून. आणि सोया सॉस घ्यायचा आहे आपल्याला ना. सोया सॉस पण घ्यायचा आहे याच्यामध्ये. 2 चमचे घ्यायचा आहे सोया सॉस. आणि विनेगर सुद्धा घ्यायचे. विनेगर आपल्याला 1-1.5 चमचा घ्यायचे. आणि हे छान असं ना मिक्स करून घ्यायचे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. आपल्या कोबीला मीठ घातलेलं आहे आपण, त्याच्यामुळे मीठ घालण्याची गरज नाही. आणि सॉसमध्ये पण थोडंसं म्हणजे सोया सॉसला वगैरे मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ घालायची काही गरज नाही आहे. आता हे असं रेडी झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी ना चीज घालते. आता तुम्ही चीजचं प्रमाण वाढवू शकता. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही चीजचं प्रमाण वाढवू शकता. कारण काही जणांना चीज फार आवडतं, त्यामुळे एक मी अंदाजाने घातलंय. पाऊण बाउल घातलंय मी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. हे असं छान ना चीज आहे ना, हे असं मिक्स करून घ्या. पूर्ण छान मिक्स करून घ्या. तर हा मी गोळा घेतलेला आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पोळी लाटून घेऊया छोटीशी. तर हे आपण असं लाटून घेऊया छानपैकी. असं मैदा आहे तो ताणला जातो, अशी पोळी लाटून घ्या त्याची. अशी छानपैकी पोळी होईल. हे बघा, अशी पातळ पोळी लाटून घ्या. आणि त्याच्या आतमध्ये असं 1 चमचा असं घाला. असं स्टफिंग करा 1 चमचा. हे पूर्ण असं झाकून घ्या. तुम्हाला काही डिझाईन येत असतील तर तुम्ही डिझाईन करू शकता. आता हे झाल्यानंतर आहे ना पूर्ण असं तुम्ही चिकटवून घ्या. हे बघा किती छान दिसतंय. असे तुम्ही मोमोजच्या 1-2 डिझाईन्स करू शकता. पूर्ण असं स्टफ केल्यानंतर हे आपण करंजीला कसं करतो असं पूर्ण असं प्रेस करून घ्या. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण असं दाबून घ्या. एवढा छान येतो ना. हे बघा एवढा छान येतो ना, म्हणजे अगदी वेगवेगळ्या तुम्ही डिझाईन्स करू शकता. तर आपले हे मोमोज तयार आहे. अजून मला बनवायचे आहेत, पण हे एवढे मी बनवले. आता मी तुम्हाला ना एक ह्याच्याबरोबर लागणारा सॉस म्हणजे चटणी आपण म्हणतो
तर मोमोजची जी चटणी असते, जी मोमोज बरोबर खातो, ती थोडी टोमॅटो आणि याची चटणी असते, ती मी तुम्हाला दाखवते. हे मी छोटे टोमॅटो म्हणून 5 घेतलेत, मोठे असतील तर तुम्ही 4, 3 असे टोमॅटोचं मेजर घ्या. इथे आहे मी बेडगी मिरची घेतली, इथे मी काश्मीरी मिरची घेतली कलरसाठी, इथे आलं मी घेतलं आहे ठेचून, आणि लसूण घेतले. हे एक एक चमचा आहे दोन्ही पण. आणि हे सगळं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मला सोया सॉस लागणार आहे, आणि इथे मला थोडंसं विनेगर लागणार आहे, आणि मीठ लागणार आहे, आणि थोडंसं तेल लागणार आहे. तर आपल्याला हे सगळं आपल्याला करायचं आहे. हां, तर ही चटणी मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यामध्ये ना आपण पाण्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत, आणि हे टोमॅटो आहेत ना, ह्याला आपण थोडंसं वरून कट करून घ्यायचं आहे. ते पाण्यात टाकायचं आहे आपण थोडंसं कट करून, म्हणजे जेणेकरून आपल्या साली पटकन निघतील. हे आपण छानपैकी ना असं एक 10 ते 12 मिनिटं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटोच्या ह्या साली निघायला पाहिजे. या अंदाजाने तुम्ही हे उकळून घ्या. आता आपले मोमोज तयार आहेत. आता आपण हे इडलीचं भांडं आहे माझ्याकडे, त्याच्यात तेल लावून आपण असं हे ठेवून घेऊया. आता एकदम आपण 10 ते 15 मिनिटं ह्यांना इडलीसारखं उकडून घेऊ. जास्त वेळ नाही, एकदम 15 मिनिटांमध्ये हे होऊन जाणार आहे. तर आता आपण मोमोज बॉईल करू. आता 10 ते 15 मिनिटं आपण 10 ते 12 मिनिटांमध्ये होऊन जाईल. आणि इथे मी सगळं हे करून घेतलंय, टोमॅटो आणि सगळं शिजवून घेतलंय पूर्ण असं. आता हे टोमॅटोचं आपण थंड झालं की साल काढून घेऊ. आता आपले मोमोज ना तयार आहेत. हे बघा, हे छान तयार झाले. आता आपला हे छानपैकी असं तयार झालेलं आहे. तर आता आपण मला थोडंसं तेल घालूया सॉसपॅन मध्ये. दोन पळी तेल घालायचं, 2 चमचे. तेल तापलं ना की आपण लसूण घालू आणि आलं घालून घेऊ. ह्याच्यावर थोडासा लसणीचा कच्चटपणा गेला पाहिजे. जास्त असं लाल वगैरे करायची नाहीये, थोडा कच्चटपणा गेला पाहिजे. थोडासा असा लसणीचा तेलात घातल्यानंतर वास येतो ना, एक तसं एक सुगंध आला पाहिजे लसणीचा. आणि नंतर आहे ना हे आपण त्याच्यात ओतायचं. आता ह्याच्यामध्ये मी कलरसाठी काश्मीरी मिरची घातली आहे. काही लोक कलर पण घालतात, मी काश्मीरी मिरची घालून कलर आणलाय, आणि ती काय तिखट नसते. आणि बेडगी मिरची घातली आहे थोडी, कारण जास्त सॉस तिखट नको आहे आपल्याला म्हणून. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे.
आता तुमच्या चवीनुसार मीठ घाला. मी अर्धा चमचा मीठ घालते. नंतर मी 1-1.5 चमचा मी सोया घालते. सोया सॉस घातलेला आहे इथे मी. नंतर मी 1 चमचा विनेगर घातलेलं आहे आंबटपणा येण्यासाठी. आता ही खूप घट्ट चटणी आहे, तर तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्सरचं जे धुवून पाणी येतं ना ते थोडं घाला, जास्त घालू नका पण खूपच पातळ होईल तो सॉस. तर आता ह्याला एक उकळी झाली की आपला सॉस रेडी आहे. तर थोडंसं मी पाणी घालते त्याच्यामध्ये. हा बघा, ही चटणी आपली तयार आहे. आता एक उकळी आली ना की आपली चटणी तयार झाली. आता आपला सॉस रेडी झालेला आहे. बघा, तुम्हाला किती पातळ हवंय त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍडजस्ट करा, पण हे एवढं ठीक आहे. आता आपण सर्व करून दाखवूया. आता हे आपले मोमोज तयार आहेत. हे बघा, खूप छान झालेत. भरून भरून त्याच्यामध्ये केलेलं आहे स्टफिंग, त्यामुळे खूप छान दिसते बघा. तर मंडळी, आपले हे मोमोज आणि त्याबरोबर लागणारी चटणी म्हणजे सॉस आहे तयार आहे सॉस. तर ही रेसिपी थोडंसं तुम्हाला तयारीला खूप वेळ जातो, त्यामुळे ब्रेकफास्टला वगैरे असं काही करता येणार नाही तुम्हाला. तुम्हाला असं फास्ट फूडमध्ये काही संध्याकाळचं वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जरूर करून बघा, खूप सुंदर होते आणि खायलाही छान. आणि आपल्याला मुलांना कसं घरातलं देतो त्यामुळे घरात केलेल्याचा एक आपल्याला समाधान सुद्धा असतं. तर बघा, तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि सगळीकडे व्हिडिओ आमचा व्हायरल करा प्लीज, ही विनंती आहे. नमस्कार.